गुटखा माफियांना तासगाव पोलिसांचा दणका, लाखोंचा माल आणि वाहनासह चालक जेरबंद। महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीवर तासगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 11,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत लाखो रुपयांचा विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टोयोटा इनोव्हा कार जप्त करण्यात आली। वाहन चालकाला अटक करण्यात आली। अवैध गुटखा वाहतूक व विक्री विरोधात प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार तासगाव पोलिसांनी कारवाई केली। 11 जून 2026 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तासगाव विटा मार्गावरील लिंब तालुका तासगाव गावच्या हद्दीत संशयित टोयोटा इनोव्हा MH15 CM 5835 वाहनाची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान वाहनात महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला। कारवाईत 4,84,000 रुपये किमतीचे विमल पान मसाला, गुटखा जप्त करण्यात आला। या साठ्यात 10 खाकी रंगाच्या बॅग, त्यामध्ये प्रत्येकी 10 पांढऱ्या बॅगा आणि प्रत्येकी 198 रुपये किमतीचे 22 पाऊच अशा एकूण 2200 पाऊचचा साठा होता। या मालाचे एकूण वजन 217.8 किलो इतकं होतं। याशिवाय 48,400 रुपये किमतीची V1 सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली। 20 पांढऱ्या बॅगमध्ये ठेवलेल्या या मालात एकूण 2200 पाऊच असून त्याचं वजन सुमारे 33 किलो आहे। वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 7 लाख रुपये किमतीची टोयोटा इनोव्हा पोलिसांनी जप्त केले। अशा प्रकारे एकूण 11,84,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला। कारवाई दरम्यान अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रणव नेताजी जिनगर आणि अनिल अरुण पवार यांनी वाहनाची तपासणी करून पंचनामा केला। त्यांच्या अहवालानंतर प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला। या प्रकरणी वाहन चालक गणेश आनंदा निकम वय 36, मूळ राहणार पळशिवणे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर, सध्या राहणार कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्या विरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याला अटक करण्यात आली। या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा तस्कर आणि प्रतिबंधित तंबाखू पदार्थांच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या घटकांमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे करतात। विशेष प्रतिनिधी तासगाव।